हॅलो, तालुक्याच्या कामाच्या निमित्ताने आलेले माझे सर्व बांधव तालुका अधिकारी यांना सर्वांना एक विनंती की ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्याच्या सुखासाठी आज या ठिकाणी शेतकरी संघटना एकत्र आणली तरी त्यांनी हे मनोगत त्यांनी हे विचार ऐकले पाहिजे आणि खरा लढा आपला कशाच्या विरोधात आहे का ह्या सरकारच्या विरोधात आहे म्हणून त्यांनी येऊन बाहेर एक 5 मिनिटं वेळ दिली पाहिजे कारण की हाडा मासाचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना जर शेतकऱ्याची जाण नसेल आणि ते शेतकरी म्हणून जर पुढे येऊन ऐकणार नसतात तर मग काय त्याचा उपयोग काय मग काय लोकशाहीला आपण त्याची पायमल्ली करत आहोत अशा पद्धतीने विषय होईल तर माझी विनंती सर्व तालुक्याच्या कामाच्या निमित्ताने आलेल्या सर्व माझ्या बांधवांना सर्व माझ्या भगिनींना त्यांनी एक 2-5 मिनिटाची वेळ या हॉलमध्ये देण्याची कृपा करावी अशी त्यांना नम्र विनंती। प्रथमतः सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज आपण शेतकरी संघटनेचा या ठिकाणी जो जाहीर निषेध मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे का शेतीमालाला जे योग्य भाव पाहिजे शेतीमालाला योग्य भाव तर नाही परंतु ह्या शासनाने जे आपल्याला दिलेली जी घोषणा आहे त्यांनी जे त्यांचं पत्र काढलं होतं का संपूर्ण 7/12 शेतकऱ्याचा आम्ही कोरा करू पण कुठलाही 7/12 कोरा न करता त्या शेतकऱ्यावर हायतो बोजा त्यांनी कायम ठेवण्याचं काम केलंय तर तोच 7/12 आता आपल्या खऱ्या अर्थाने कोरा करायचा आहे कारण की शेतकऱ्याला माणूस सहज म्हणतोय साऱ्या उभ्या जगाचा पोशिंदा असणारा माझा शेतकरी आणि आज त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी तरळतंय हो पाणी। त्यांनी कांदा पिकवला कांद्याने त्याचा वांदा केला वांदा करून त्या कांद्याला 4 आणे सुद्धा बाजार नाही भेटला अशी तर माझ्या शेतकऱ्याची परिस्थिती। अरे ऊस पिकवला ऊसाला बाजार नाही 2000च्या खताची गोणी झाली म्हणजे आता युरिया सुपल्याची गोणी केवढ्या झाली 2000ला आणि माझ्या शेतकऱ्याच्या ऊसाला बाजार आहे 2700 रुपये। मग तुम्ही सांगा जर 2000ची खताची गोणी घेऊन ती फक्त अर्ध्याच चक्राला पडती आणि त्याच्या ऊसाला गुंठ्याला बाजार काय दिलं टनाला बाजार दिलाय 2700 रुपये तर काही त्याला नाही। मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये शेतकऱ्याला भरमसाठ असा गहू झाला किती गहू झाला भरमसाठ गहू झाला। व्यापाऱ्यांनी काय ध्येय धोरण धरले व गव्हाचा बाजार म्हणे 1700-1800 शेवट हायेस्ट क्वालिटी असेल तर 2100 रुपये प्रॉब्लेम का आपल्या शेतकऱ्याला नाही। सोयाबीनचा बाजार म्हणे 3000 4000 6000 असं आम्ही बाजार करू आणि त्याची नुकसान भरपाई असेल। कपाशीला म्हणे पांढरा सोनं पिवळ्या सोन्याचा बाजार नाही पांढऱ्या सोन्याचा बाजार नाही अक्षरशः माती मोल आणि कवडी मोल भावाने माझ्या शेतकऱ्याचा कापूस विकावा लागला सोयाबीन विकावा लागली कित्येक शेतकऱ्यांची पाण्यामध्ये सोयाबीन गेली कित्येक शेतकऱ्यांना नको त्या प्रसंगाला तोड द्यावं लागलं। मग ह्या शेतकरी मायबापाचं डोळे पुसणार असं कोणी आहे काय तर अरे हे देवेंद्र सरकार ह्या ठिकाणी आलंय कशासाठी आलंय ते फक्त आजगारासारखं गिळून आहे ना एका झाडाला विळखा बांधून असं झोपलेलं सरकार आहे गेंड्याच्या कातड्याचं। याला जाग कधी येणार आहे याला ज्या टायमाला ज्या नांगराच्या मुठी धरणारे माझ्या शेतकऱ्याच्या हात आहेत यदा कदा त्यांना त्यांच्या त्या रुग्ण ज्याला म्हणतो का आपण शेतकऱ्याच्या अवताला असते ते रुग्ण किंवा फट्टाची पास काढून त्याला रस्त्यावर उतरायला लावू नका हीच माझी या सरकारला कळकळीची विनंती। कारण की शेतकरी बिघाडा तर बाबा तो कधीच कोणाचं काही ऐकणार नाही पण शेतकऱ्यासारखा मोठ्या मनाचा माणूस या ठिकाणी कोणीच नाही कारण की खरोखर उभ्या जगाचा पोशिंदा असणार हा माझा शेतकरी पण आज माझा शेतकरी उपेक्षित आहे। आज जर शेतकरी संघटनेसारखे जर या ठिकाणी नेतृत्व नसतं शेतकऱ्याची डोळे पुसणारं शेतकरी संघटना नसती काळे साहेबांसारखी माणसं या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये नसते तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कोणीच वाली नाही हो। अहो हे सरकार त्यांच्या संबंधित नातेवाईकाचे कारखानदारी हो अहो ज्या शेतकऱ्याचा 500 टन ऊस जातोय तो आज आमच्या बरोबर नाही आणि ज्या शेतकऱ्याचे टिपरं गोळा करून तो कारखाना घालतोय 5 टन 10 टन 15 टन 20 टन तो शेतकरी आमचा झेंडा हातात धरून पुढे उभं पण 500 वाला आमच्या पाठीमागे येत नाही। ही फार मोठी ह्या तालुक्यातली ह्या जिल्ह्यातली शोकांतिका आहे आणि हा तालुका हा जिल्हा साखर सपाटाचा जिल्हा आहे हा प्रस्थापित व्यवस्थेचा जिल्हा आहे। या प्रस्थापित व्यवस्थेने तुम्हा आम्हा सर्वसामान्य शेतकऱ्याचं कंबर मोडण्याचं काम यांनी इथं केलेलं आहे। मग म्हणून आज आपल्याला यांना जाग आणण्यासाठी आणि यांना वटणीवर आणण्यासाठी आज आपण हा काळे साहेबांच्या विचाराधीन होऊन आज आपण हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। माझ्या कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येकाच्या आख्यांतिका मांडल्या डॉक्टरची परिस्थिती सांगितली का इथं शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कशाची गरज आहे। अहो पाण्याची बाटली 20 रुपयाला दुधाला काय भाव आहे अहो कुठं काय माझा शेतकरी तिथे शेणात हात भरून
त्याचं त्या ठिकाणी सगळं आटलं जातंय, पण त्याच्या कुटुंबाला, त्याच्या लेकरा बाळाला असं काही आनंदाने जीवन जगण्यासाठी त्याला काही उत्पन्नाचं साधन नाही हो. इकून तिकून परमेश्वर हे सगळं काय देतो, तर आसमानी संकट येतं. पहिले यायचे सुलतानी संकट, आणि सुलतानी संकट आले का माणसं दाही दिशा ती दिशाहीन होत होते. आता आसमानी संकट आलं तर एकच वादळ, आमच्या केळीच्या बागा असत्या, आमचे आंबे असतील किंवा आमच्या अनेक वेगवेगळे ऊसपिका असतील, हे निस्तनाबूत करण्याचं काम बी हे आसमानी संकट करते. मग त्या आसमानी संकटला कोण रोखणारे, आणि रोखणारी ती ताकद आहे, राजकीय ताकद आहे. जे राजकीय सत्तेत बसले ती लोक तुमचे आमचे तर डोळे पुशीत नाही आणि तुम्हाला आम्हाला विचारित बी नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. तेव्हा आज आपण एकत्र आलो आणि खऱ्या अर्थाने आपण या सरकारला जाग करण्याचं काम केलेलं आहे, तर त्याबद्दल आलेल्या माझ्या सर्व शेतकऱ्याला अगदी धन्यवाद देतो. आणि इथून पुढे काळे साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे आपण उभा राहून आपण शेतकऱ्याची लेकरं आहे, खांद्याला खांदा भिडून आपण काम करायचंय आणि शेतीच्या कामासाठी आपला आवाज उठवायचा आहे. जय भीम, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.